नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण पाठ क्रमांक 18 उपकारस्य स्मरणम. कशाचं स्मरणम याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर उपकारांचं. फेवर, आपण जे फेवर करतो कोणावर तर ते कधी विसरू नयेत. उपकारस्य स्मरणम. ओके. रामायणम आदिकाव्यम. रामायणस्य रचयिता वाल्मीकिः. श्रीरामस्य चरितम् अस्य ग्रंथस्य विषयः. एषः प्रसंगः रामायणात. आता एकंदर तुम्हाला हे चित्र बघून काय ही कथा आहे ही माहिती पडलीच असेल, कारण की बरेच वेळा आपण कार्टून रामायण फिल्म्स किंवा रामायण कथा ह्या ऐकलेल्या आहेत. हनुमान तर प्रत्येकालाच आवडणारी देवता आहे, त्यामुळे एकंदर ही कथा रामायणाच्या मध्यभागी येते. ह्या कथेमध्ये मैनाक नावाचा हा जो पर्वत आहे, द माउंटन नेम मैनाक, आणि त्याचं आणि हनुमंताचं जे काही आहे ते या कथेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता बघा, रामायणम आदिकाव्यम. रामायण काय आहे तर आदिकाव्यम आहे. काव्यम नपुंसकलिंगी अस्ति. फर्स्ट एपिक. महाभारत अँड रामायण दे आर द फर्स्ट एपिक्स ऑफ इंडियन कल्चर. रामायणस्य रचयिता वाल्मीकिः. कः रचयिता अस्ति वाल्मीकिः. रामायणस्य, रामायणाचे रचयिता, द वन हू कंपोज्ड रामायण, द ऑथर ऑफ द रामायण इज वाल्मीकिः. श्रीरामस्य चरितम अस्य ग्रंथस्य विषयः. हा जो ग्रंथ आहे आदिकाव्यम जे आहे रामायणम, श्रीरामस्य चरितम, श्रीरामाचे चरितम, लाईफ स्टोरी ऑफ लॉर्ड श्रीरामा इज द मेन सब्जेक्ट ऑफ दिस एपिक और ऑफ दिस यू कॅन से द स्टोरी. एषः प्रसंगः रामायणात. एषः प्रसंगः रामायणात. हा जो प्रसंग आहे तो रामायणातून घेतलेला आहे. रामायणात पंचमी विभक्ती अस्ति अत्र. त्यानंतर आता बघा, मेन स्टोरी आता चालू होत आहे. मारुतीः सीतायाः अन्वेषणार्थं लंकां प्रति उड्डयते. आत्मनेपदी अस्ति क्रियापदम अत्र. मारुतीः सीतायाः म्हणजे सीतेच्या अन्वेषणार्थम, टू लुक फॉर सीता, सर्चिंग फॉर सीता. लंकां प्रति उड्डयते. लंकां प्रति, टुवर्ड्स लंका. उड्डयते म्हणजे काय? उडणे, फ्लाईज. तर मारुतीराय सीतायाः काय आहे इकडे? षष्ठी आहे मालाप्रमाणे. अन्वेषणार्थम म्हणजे काय? शोधण्याकरिता मारुती फ्लाय टुवर्ड्स लंका. मार्गे महासागरः अस्ति. सगळ्यांना माहितीच आहे की मार्गे, ऑन द वे काय होतं तर महासागर होता. बरोबर आहे. सागरः ओशियन अस्ति. तस्य तले अवर्तत मैनाकः नाम पर्वतः. तस्य तले म्हणजे काय? कोणाच्या तले? तस्य महासागरस्य तले अवर्तत इकडे काय आहे तर लंग लकारमध्ये आहे. बघा, ही स्टोरी भूतकालमध्ये आहे. लंग लकारमध्ये ही स्टोरी आपल्याला त्या लोकांनी अभ्यासायला दिलेली आहे. तर कोणाच्या तले? कस्य तले? महासागरस्य तले. अवर्तत म्हणजे काय तर मी तुम्हाला बोलली, वर्ततेचा काय आहे? पास्ट टेन्स आहे हे. काय अवर्तत म्हणजे काय? चल रहा था, त्याप्रमाणे. मैनाकः नाम पर्वतः. पर्वतस्य नाम किम अस्ति? मैनाकः. पर्वतः मीन्स माउंटेन. मैनाकः नाम पर्वतः. यदा मैनाकः गगने मारुतिं पश्यति तदा सह उद्गच्छति. आता बघा, महासागरस्य तले मैनाकः अस्ति. यदा म्हणजे जेव्हा मैनाकः गगने, आकाशामध्ये, मारुतीं पश्यति, मारुतीला पाहतो, पश्यति परस्मैपदी दृशपश्य,
तदा सह उद्गच्छति. सह म्हणजे कोण? मैनाकः उद्गच्छति. उत अधिक गमगच्छ इकडे धातू आहे, उत इकडे उपसर्ग लागलेला आहे. उत अधिक गच्छति उद्गच्छति. उद्गच्छति म्हणजे काय? टू राईज, कारण की तो सागराच्या तळाला आहे. तर हनुमानाला बघून, आफ्टर सीइंग हनुमान फ्लाइंग ओव्हर दॅट सी, तो राईज झाला. ही राईज अप. हू? मैनाकः. समुद्रात. उद्गच्छतीचा अर्थ काय आहे? राईज, टू राईज. समुद्रात पंचमी. समुद्रात बहिही आयाती. समुद्रातून बहिही बाहेर येतो. आयाती टू कम अप अबाउ द सी, टू राईज अप अबाउ द सी. मारुतीना क्रमणीयः मार्गः दीर्घः. मारुतीना, जो मारुती रायाचा मार्ग आहे, जो योजलेला मार्ग आहे, ज्या मार्गावरून मारुती रायाला जायचं आहे, तो मार्ग कसा आहे? तर दीर्घः आहे. दीर्घः म्हणजे काय? लॉंग आहे. त्याचा मार्ग मोठा आहे. द पाथ दॅट हनुमान हॅज टू ट्रॅव्हल इज व्हेरी लॉंग. मारुतीना, कवीना प्रमाणे. तृतीया एकवचनम. मध्ये विश्रामार्थम स्थानम अपि नास्ति इति मैनाकः जानाति. आता बघा, एवढा मोठा जो महासागर आहे, महासागराचा पल्ला तेवढं त्याला क्रॉस करून जायचं आहे. तर बरोबर आहे, मध्ये कुठलंही विश्रामाचं स्थान नाही आहे. देअर इज नो प्लेस टू टेक रेस्ट फॉर हनुमान. सो मध्ये विश्रामार्थम स्थानम अपि नास्ति इति मैनाकः जानाति. जानाति अगेन परस्मैपदी धातू असती. तर मैनाकला हे माहिती आहे की मध्ये विश्रामासाठी कुठेही काय नाही आहे, तर जागा नाही आहे, असं कुठलंही स्थान नाही आहे. सह तस्य सहाय्यं कर्तुम इच्छति. कर्तुम तुमंत. सह हू मैनाकः तस्य. कस्य सहाय्यं? मारुतीरायाचं. एक सेकंड. मारुतेः सहाय्यं कर्तुम इच्छति. अतः मैनाकः मारुतीं प्रार्थयते. अतः त्यामुळे मैनाकने काय डिसिजन घेतला? त्याने मारुती रायाला काय केली? विनंती केली, प्रार्थना केली. प्रार्थयते आत्मनेपदी. महाकपे अलं परिश्रमेण कृपया मम कूटे विश्रामं करोतु. बघा किती इथे म्हणजे समोरच्याला एवढे कष्ट होत आहेत, आपण त्याला काहीतरी मदत करू, एवढा सोप्पा. सो मच काइंड ऑफ मैनाक. त्यांनी एवढा किती चांगला विचार केला की बाबा हनुमंताला एवढ्या लांब जायचं आहे, मध्ये कुठेच बसायला जागा नाही आहे, तर आपण समुद्राच्या बाहेर येऊयात आणि आपण त्याला मदत करूयात. छोटीशी मदतसुद्धा कधीकधी खूप मोठं काम करून जाते. महाकपे, ओ ग्रेट मंकी. अलम परिश्रमेण. परिश्रमेण हे सुद्धा इकडे तृतीय विभक्ती आलेली आहे. अलम, जिथे जिथे अलम येतं तिथे तिथे तृतीय विभक्ती वापरली जाते. इनफ ऑफ युअर हार्डवर्क. अलम म्हणजे इनफ. एक सेकंड. इनफ ऑफ युअर हार्डवर्क कृपया मम कूटे विश्रामम करोतु. करोतु आज्ञार्थी आहे. कुटे, कुटे म्हणजे माझ्या पीकवर, इकडे ॲट द टॉप ऑफ माय पीक ऑर ॲट द पीक ऑफ माय, काय बोलू शकतो, म्हणजे माउंटेनचं जे पीक असतं किंवा टॉप असतो त्याला आपण काय म्हणतो? कुटे म्हणतो. तर कृपया मम कुटे, कृपया ॲट माय पीक प्लीज रेस्ट. प्लीज टेक रेस्ट. किमर्थम मैनाकः मारुतेः साहाय्यार्थम उद्युक्तः. आता हे आपल्याला प्रश्न विचारतायत. किमर्थम, का बरं मैनाकने मारुती रायाला मदत ऑफर केली? अपि सह मारुतेः आशीर्वचनम इच्छति. म्हणजे मैनाकला काय मारुतीकडनं चांगले आशीर्वाद हवे होता का? आशीर्वादाची त्याला इच्छा होती का? न खलू, असं काहीच नाही आहे. त्यांनी का बरं आता हेल्प ऑफर केली? एतत्तु उपकारस्य स्मरणम. एतत्तु उपकारस्य स्मरणम. कशा, व्हॉट इन्स्पायर्ड हिम टू हेल्प हनुमान? उपकारस्य, पहिले त्याला कोणीतरी मदत केली होती आणि त्या मदतीची परतफेड. टू रिटर्न दॅट फेवर बॅक, सो ही ऑफर्ड हेल्प टू मारुती. मारुतेः तातः. मारुतेः षष्टी एकवचनम. मारुती रायाचे जे तात आहेत, तात मीन्स फादर.
पवनदेवः तातः पवनदेवः मैनाकस्य साहाय्यम अकरोत् पुरा. म्हणजे की प्राचीन काळामध्ये मारुतीरायाचे जे वडील आहेत पवनदेव, त्यांनी मैनाकला मदत केली होती आणि त्या मदतीची परतफेड पवनदेव मारुतीरायाचे वडील आहेत. तर वडिलांना त्याला मदत करायला जमली नाही, म्हणून मैनाकने काय विचार केला की त्याच्या मुलाची मी आता मदत करतो, आता मला शक्य आहे तर बरोबर आहे. तर त्या मदतीची परतफेड हा विचार करून मैनाकनी हेल्प केली. कोणाची? मारुतीरायाची. तदा सर्वे पर्वताः सपक्षाः. आता बघा ती स्टोरी चालू झाली आहे मैनाकची, की मैनाकनी का बरं मारुतीरायाला आता हेल्प करतोय आणि पवनदेवानी मैनाकची कशी काय हेल्प केली. ओके, दॅट टाइम सर्वे पर्वताः पर्वताः सपक्षाः मीन्स विथ विंग्स. म्हणजे त्या काळी जेवढे काही पर्वत होते त्या सगळ्या पर्वतांना काय होते तर पंख होते. ते आकाशे स्वेच्छया विहरंती स्म. त्यावेळी ज्या सगळ्या पर्वतांना पंख होते तर ते पर्वत आकाशामध्ये इच्छेने विहरायचे, म्हणजे इकडे तिकडे भटकंती करायचे, फिरायचे. विहरंती सहसा भूमौ निपतंती स्म. आणि कधी कधी तर त्यांना काय पंख होते तर कधी कधी खाली यायचे, म्हणजेच खाली पडायचे, कधी कधी आकाशात विहार करायचे. तेन त्रस्ताः ऋषयः अपि बहुवचनम अस्ति अत्र. निपतंती अपि प्रथम पुरुषः, द्वितीयः आणि तृतीयः. त्याच्यामध्ये बघा निपतती तीतः अंती, निपततः निपतंती. ओके, तेन त्रस्ताः. त्या पर्वतांचा त्रास ऋषीमुनींना व्हायला लागला. त्रस्ताः ऋषयः इंद्रम उपागच्छन. ते सगळे कोणाकडे गेले तर इंद्राकडे धावून गेले. इंद्रम उपागच्छन इंद्रः पर्वतेभ्यः अकुप्यत. आता तो इंद्र जो राजा आहे तो काय झाला तर अकुप्यत, म्हणजे काय रागवला, पर्वतांवर रागवला. सह वज्रेण पर्वतानां पक्षान छेत्तुम प्रारभत. आणि त्या रागाच्या भरात इंद्राने काय केलं तर त्याचं जे अस्त्र आहे वज्र अस्त्र, त्या वज्रेण तृतीया एकवचनम, सगळ्या पर्वतांचे जे पंख होते ते छाटायला, म्हणजेच काय कापायला सुरुवात केली. प्रारभत प्र अधिक अरभत. यदा इंद्रः मैनाकं प्रति अगच्छत तदैव पवनदेवः वेगेन तं समुद्रतलम अनयत. आता बघा सगळे पर्वतांना पंख होते, पर्वत इकडे तिकडे विहार करायचे, कधी खाली जमिनीवर यायचे, त्यामुळे ते भरपूर ऋषीमुनींना त्रास व्हायला लागला. दॅट्स वाय दोज ऑल सेजेस वेंट टू द इंद्र गॉट अँग्री अँड ही स्टार्टेड चॉपिंग ऑफ ऑल दोज विंग्स ऑफ माउंटेन्स. मग नंतर काय झालं, जेव्हा मैनाक या पर्वताची वेळ आली तेव्हा कोण आलं त्याच्याकडे धावून? पवनदेवः वेगेन तं समुद्रतलम अनयत. पवनदेवानी काय केलं तर मैनाक ह्या पर्वताला समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवलं. अनयत. एवं पवनदेवः मैनाकं वज्रप्रहारात अरक्षत. अशाच प्रकारे पवनदेवाच्या कृपेमुळे मैनाक वाचला. वज्रप्रहारात अरक्षत. त्याचं कशापासून रक्षण झालं तर वज्राच्या प्रहारापासून. प्रहारात पंचमी. वज्रप्रहारापासून मैनाकाचं पवनदेवानी रक्षण केलं. इंद्रदेवाच्या रागापासून मैनाक हा पर्वत वाचला. मैनाकः पवनदेवस्य एतम उपकारम स्मरती स्म. आता बघा मैनाकः पवनदेवस्य एतम उपकारम. हा जो उपकार पवनदेवाने जो त्याच्यावर केलेला आहे ह्या उपकाराची जाणीव किंवा परतफेड म्हणून सह अचिंतयत. सह मैनाकः अचिंतयत. तो विचार करतो. कृतेच प्रतिकर्तव्यम एष धर्मः सनातनः.
म्हणजेच काय बघा, एष धर्मः सनातनः प्रतिकर्तव्यम, म्हणजे उपकारांची परतफेड करणंच याच धर्माला काय म्हटलेलं आहे तर सनातन म्हटलेलं आहे. की म्हणजे जे जे लोक आपल्या बुरे समय मीन्स वेन वी आर फेसिंग बॅड टाईम और वेन वी आर इन डिफिकल्ट टाईम, आणि जेव्हा आपल्यावर जेव्हा वाईट वेळ असते किंवा जेव्हा आपल्याला एखाद्याची गरज असते त्यावेळेस जेव्हा आपल्याला जो मदत करतो त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीप्रती आपण हमेशा ऋणी राहिलं पाहिजे. त्या पर्टिक्युलर व्यक्तीला आपण तेव्हा जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा आपण त्याला मदत केली पाहिजे. ह्याच धर्माचं नाव काय आहे तर एष धर्मः सनातनः, हाच नथिंग बट काय आहे तर आपला सनातन धर्म आहे. अतः मैनाकः पवनपुत्रस्य मारुतेः साहाय्यम अकरोत, त्यामुळेच त्या परतफेडाची जाणीव, दॅट फेवर ची जाणीव ठेवून पवनपुत्र हनुमानाची मदत कुणी केली तर मैनाक या पर्वताने केली. मैनाकस्य आतिथ्येन मारुतीः प्रीतः, या मैनाकाच्या आतिथ्येनं म्हणजे काय, जे आदरातिथ्य, जे होस्टिंग जे मैनाकने केलं, जे प्रेम दाखवलं हनुमानाला की अरे तू बस थोड्या वेळ माझ्या माउंटेनच्या पीकवर बस, थोडा आराम कर आणि मग तुझं मार्गक्रमण कर, हे जे काही प्रेम भावना किंवा काइंडनेस जे काही मैनाकने दाखवलं त्यासाठी हनुमंतराय खूप खुश झाले. तथापि विश्रामम अकृत्वा सह कार्यसिद्ध्यर्थम अग्रे सरती. तथापि विश्रामम अकृत्वा म्हणजे विश्राम करून, त्वा सह कार्यसिद्ध्यर्थम म्हणजे कार्यसिद्धीस नेण्यासाठी किंवा ते कार्य पर्टिक्युलर सीतामय्याला शोधण्याचं कार्य लंकेमध्ये जाऊन ते कंप्लीट करण्यासाठी अग्रेसरती पुढे तो मार्गस्थ झाला. मीन्स हिअर दिस स्टोरी इज फ्रॉम रामायण विच इज आदिकाव्यम wrote बाय द ग्रेट सेज वाल्मिकी. आणि मग जेव्हा सीतेला रावण हरण करून नेतो आणि मग ते लोक एकदम साऊथ टिपला येऊन पोहोचतात, जेव्हा हनुमंतराय लंकेच्या दिशेने उड्डाण घेतो त्यावेळेस जेव्हा तो समुद्रावरनं लंकेला जात असतो तेव्हाचा हा सीन आहे. तेव्हा मैनाक त्याला भेटतो आणि मैनाकला एकेकाळी हनुमंताच्या वडिलांनी त्याचे प्राण वाचवलेले असतात इंद्रापासनं, त्याची जाणीव, त्याचे उपकार, तो परतफेड अशा प्रकारे हनुमंताला मदत करून करतो. तर असा खूप सुंदर मायथॉलॉजिकल चॅप्टर आपल्याला दिलेला आहे उपकारास्य स्मरणम. मॅक्सिमम जे क्रियापद आहेत ते लंग लकारह म्हणजेच पास्ट टेन्समध्ये आहेत, भूतकालमध्ये आहेत. देअर आर ऑल्सो आत्मनेपदी क्रियापद इन दिस. I hope you have understood this chapter. There is nothing much difficult in this. If you have any doubt related to this, do let me know in the comment section. Share this video with your friends. Thank you so much. Jayatu Samskrutam, Jayatu Bharatam.